तर नवरात्रीत आपण फक्त देवीची पूजा करत नाही, तर स्त्रीच्या प्रत्येक रूपला आपण मान देतो. जसं देवीचे 9 रूप हे स्त्रीचं आयुष्य दर्शवतो. कसं? तर स्त्रीचं पहिलं नातं कोणतं? मुलगीचं. म्हणूनच देवीचं पहिलं स्वरूप म्हणजे शैलपुत्री, पर्वतराजची कन्या. मग शिक्षणाच्या काळात ती ब्रह्मचारिणी, लग्नानंतर ती चंद्रघंटे, आई बनताना ती कुष्मांडा, आई झाल्यानंतर ती स्कंदमाता. इथून सुरू होते तिची अंतर्गत यात्रा. ती होते कात्यायनी, महिषासुरमर्दिनी. महिषासूर म्हणजेच इथं तिच्या आतला भीती आणि बाहेरचा अन्यायावरचा संघर्ष दर्शवतो. आणि ह्या लढाईतून जर ती उभी राहिली की ती काल रात्री. आणि ह्यानंतर जेव्हा ती इतरांसाठी प्रेरणा बनते, तेव्हा ती बनते महागौरी. आणि शेवट मार्ग दाखवणारी म्हणजेच ती सिद्धिदात्री. म्हणूनच प्रत्येक स्त्रीसाठी शिवशाही घडवते अशी पैठणी जी तिच्या तेजला आणि तिच्या सौंदर्याला अजून फुलवतो. कारण प्रत्येक स्त्री हीच खरी देवी आहे.